नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत MECE पुणे ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण जे काही DED किंवा BEd ॲपियर असू तर त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। त्यासाठी आपण लिंकवर गेल्यानंतर इथं रेडमध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी टेट असं दिसतं। त्यानंतर स्क्रोल केल्यानंतर इथं रेड अक्षरात जो काही फॉर्म दिसतो आहे आपल्याला, हे आधी आपण इथं क्लिक केलं, त्यानंतर हे असं रेड अक्षरात जे आहे ते येईल। त्यानंतर त्याला टॅप करायचं। त्याला टॅप केल्यानंतर आपली जी काही माहिती आहे ती पूर्ण माहिती आपण यावर भरू शकतो। म्हणजे इथं त्यांनी म्हटलं आहे दिलेली माहिती ही इंग्रजी माध्यमात भरावी। DED BEd ॲपियर स्टुडंटनी त्यांची इन्फॉर्मेशन भरावी। म्हणजे ती इन्फॉर्मेशनमध्ये आपलं नाव, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, नंतर खाली मोबाईल नंबर दिला आहे, नंतर सिलेक्शन टाईपमध्ये गेल्यानंतर आपण काय झालो आहे। आत्ता आपलं जर BEd झालं असेल तर BEd टाकायचं, DED झालं असेल तर DED टाकायचं। नंतर टेट एक्झाम रोल नंबर, यामध्ये आपला जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथं टाकायचा आहे। नंतर इथं BEd आणि DED रिझल्ट डेट, BEd आणि DEDची आपली रिझल्टची डेट, म्हणजे आपण आत्ताच BEd किंवा DED कारण की आपण ॲपियर आहेत तर आत्ताच पास आहोत तर ती आत्ताची रिझल्टवरची जी डेट आहे ती टाकायची। आणि इथं PDF बनवून ती PDF रिझल्ट पासआउटचे मार्कशीटची जी PDF आहे ती इथे अपलोड करायची आहे। आणि नंतर सबमिट ह्या बटनावर टॅप करायचं आहे। म्हणजे सबमिट या बटनावर टॅप केलं तर इथूनही आपण BEd आणि DEDचे जे काही मार्कशीट आहेत ते अपलोड करू शकतो। त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा जो पर्याय आहे तो आपण इथं जायचं, याला टॅप केल्यानंतर ही साईडचं पेज ओपन होईल। ते ओपन झाल्यानंतर ही जी काही 3 नंबरची लिंक आहे 4 नंबरची, तिला आपण टॅप करायचं। तिच्यावर गेल्यानंतर आपण इथं बघू शकतात की त्यांनी दुसरा जो पर्याय दिला आहे तो म्हणजे MECE टेट 2025@gmail.com यावर आपले डॉक्युमेंट्स हे सादर करू शकतो, सादर करू शकतो। नंतर इथंच आपल्याला दिसत आहे आत्तापर्यंत परीक्षेसाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी DEDच्या बेसिसवर फॉर्म भरला आहे त्यांनी आत्तापर्यंत भरणाऱ्यांची संख्या म्हणजे फक्त 452 विद्यार्थ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत, मार्कशीट अपलोड केले आहेत। BEDवाले 1317 विद्यार्थी, MEDवाले 105 विद्यार्थी, असं आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 5991 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स जे ते अपलोड झाले आहेत। आपण डॉक्युमेंट्स तसे अपलोड करू शकता किंवा जर आपल्याला स्वतःला अपलोड करता येत नसतील तर आपण सायबर कॅफेमध्ये जाऊन ते देखील डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, इथं टॅप करायचं, हे जे काही रेड अक्षरात दिसत आहे इथं टॅप करायचं। तिथं टॅप केल्यानंतर आपणास हा जो काही स्क्रोल बार आहे तो इथं दिसत आहे, हा रेड केला आहे। तिथं रेड जिथं आलं आहे तिथं पुन्हा एकदा टॅप करायचं। तिथं टॅप केल्यानंतर इथं आपले ॲपियर स्टुडंटनी इन्फॉर्मेशन भरायची, म्हणजे आपलं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, मोबाईल नंबर, सिलेक्शन टाईपमध्ये आपण BEd किंवा DED असू ते टाकायचं आहे। आपला रोल नंबर, टेटचा जो रोल नंबर आहे तो टाकायचा आहे। BEd रिझल्ट डेट, आत्ता आपण ॲपियरच आहे म्हणजे आत्ताचा जो रिझल्ट टाकला आहे त्याची डेट इथं सबमिट करायची आहे। आणि चूज फाईल आपण PDF स्वरूपात फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं PDF बनवायची, ती PDF इथं अपलोड करायची आणि इथं जे सबमिट नाव आहे सबमिटला क्लिक करायचं आणि आपले डॉक्युमेंट जे ते सबमिट करायचे, बरोबर। अजून जर काही अडचणी असतील तर आपण त्या देखील तुमच्या समजून घेऊ। भेटूत आपण पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।